नमस्कार. पुरंदर सम्राट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. मोरगाव तालुका बारामती जिल्हा पुणे दिनांक 23/7/2026 रोजी मोरगाव येथील सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय अण्णा ढोले मित्र परिवाराच्या वतीने दिल्ली येथे जंतर मंतरवर सुरू असलेल्या सोनमू वांगचुक व अभिजितजी दिपके यांच्या आंदोलनाला एक दिवसीय ठिय्या आंदोलन करून जाहीर पाठिंबा देण्यात आला. यावेळी दत्तात्रय अण्णा ढोले, पोपट तात्या तावरे, धनंजय तावरे, बापू सनस, नारायण ढोले, वसंतराव ढोले, हरिभाऊ तावरे, बबनराव तावरे, समीर गायकवाड, हिरालाल पोकार, गजानन नेवसे, संजय नेवसे, बाळासाहेब ढोले, नितीन तावरे इत्यादी प्रमुख ग्रामस्थ उपस्थित होते. धन्यवाद. प्रतिनिधी निखिल आढाळगे. आज या ठिकाणी या मोरगावच्या पंचक्रोशीतील तरुण तसेच ज्येष्ठ नागरिक यांच्या सहयोगातून या ठिकाणी एक ठिय्या आंदोलन एक दिवसासाठी करण्यात आलं. त्याचं प्रामुख्यानं कारण म्हणजे दिल्लीतील जंतर मंतरवर सुरू असलेलं उपोषण आणि विद्यार्थ्यांचं पेपर फुटी प्रकरणातील आंदोलन आणि त्या आंदोलनाला सरकारनं न्याय देण्याऐवजी त्या विद्यार्थ्यांच्यावरती जो अमानुष पोलिसी अत्याचार केला, त्यांना मारपीट केली, ते विद्यार्थी जखमी झाले, काही गंभीररित्या जखमी झाले आणि या आंदोलनाला चिरडण्याचा जो सरकारनं प्रयत्न केला त्यामधून असं दिसून येतं प्रस्थापित असलेली लोकशाही आणि लोकशाहीच्या मार्गातून जे विद्यार्थी असतील, जे समाजातले घटक असतील, लोक असतील, ते लोकशाहीच्या मार्गातून चाललेलं असताना हे आंदोलन अतिशय घृणास्पदरित्या चिरडण्याचा प्रयत्न सरकारनं केला. या देशातील लोकशाहीचा अंत होऊ पाहतो की काय, अशा प्रकारची शंका आजच्या या संपूर्ण देशामधील तरुणामध्ये आणि नागरिकांमध्ये निर्माण झालेली आहे. त्याकरिता या विद्यार्थ्यांना, या आंदोलनकर्त्यांना पाठिंबा देण्यासाठी, सरकारने आंदोलन चिरडलं याबद्दल त्याचा निषेध करण्यासाठी आणि लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही हे एक दिवसाचं ठिय्या आंदोलन केलेलं आहे. एवढंच या ठिकाणी नमूद करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. गेल्या काही दिवसापूर्वी नीट पेपर फुटीचं प्रकरण या देशामध्ये घडले आणि तो विषय हातात घेऊन अभिजित दिपके आणि सोनम वांगचुक यांनी जे आंदोलन पुकारलं दिल्लीमध्ये, त्या आंदोलनाकडे शासनाने गांभीर्याने न पाहिल्यामुळं गेले 25 दिवस चालू असलेलं आंदोलन देश पातळीवर आणि जागतिक पातळीवर पसरलं गेलेलं आहे. खरं तर मोदी साहेब म्हणतात की तरुण हे देशाचं भवितव्य आहे, परंतु ज्या तरुणांच्यामध्ये पेपर फुटीमुळे नैराश्य निर्माण झालं, त्यामध्ये शासन आज कुठल्याही पद्धतीनं दखलपात्र व्यवहार घेत नाही आणि अशा अवस्थेमध्ये तरुणांचं जे आंदोलन चालू आहे त्या आंदोलन चिरडण्याचा शासन गांभीर्याने प्रयत्न करते आणि त्या ठिकाणी मुलं असतील, मुले असतील, तरुण असतील, आंदोलनामध्ये सहभागी झाल्यावरती क्रूर पद्धतीनं लाठीचार होत आहे आणि यामध्ये अनेक मुलं मुली जखमी झालेले आहेत. परंतु त्या खात्याचे जे मंत्री आहेत धर्मेंद्र प्रधानजी यांनी खरं तर नैतिक जबाबदारी म्हणून या आपल्या पदाचा राजीनामा देणं उचित आहे. कारण ज्या खात्याचा मंत्री आहे त्या मंत्र्याचं त्या खात्यावरती कमांड असलं पाहिजे आणि पेपर फुटीनंतर असं दिसतंय की त्या खात्यावरती त्याचं कमांड नाही आणि म्हणून ते आंदोलन चिघळण्याचा प्रयत्न करतात, चिघळण्याचा प्रयत्न करतात. परंतु त्यामधून अनेक लोकांचे अमानुष हाल होत आहेत आणि याची शासनाने गांभीर्याने दखल घेणं गरजेचं आहे. खरं तर आज एवढ्या मोठ्या प्रमाणावर आंदोलन होत असताना शासन इतक्या झोपेत अवस्थेमध्ये आहे आणि आज शासनाची वल्गला आहे किंवा विरोधक आता आपली पोळी बांधण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु मला जाता एवढंच सांगायचे की गेले 25 दिवस चालू असणारं आंदोलन शासनाने जर मागच्या 15 दिवसात संपवलं असतं तर विरोधकांना रस्त्यावर यायला चान्सही मिळाला नसता. म्हणजे शासन जे ढिल्लेपणाने वागतंय त्याचा परिणाम आज फार मोठ्या प्रमाणावर प्रशासनावर असेल, जनतेवरती असेल आणि तरुणावरती मोठ्या प्रमाणावर होतंय. याचा अजून देखील शासनाने तातडीने यावर निर्णय घेऊन तोडगा काढणं गरजेचं आहे आणि तरुणांना न्याय दिला पाहिजे, एवढंच या ठिकाणी नमूद करतो.